विठ्ठल मंदिराच्या संवर्धनाच्या कामात जे भुयार सापडलं होतं त्या भुयारात आता एबीपी माझा उतरायला लागलेला आहे। काय नेमकं कसं भुयार होतं हे दिसतंय। हा मंदिराची हनुमान गेट आहे आणि माझ्या मागे पाहू शकता हे मुखदर्शनाला आलेली दर्शन रांगेच्या शेजारीच सापडलेलं भुयार आहे आणि इथून खाली उतरून आता आपण काय नेमकं भुयार केवढं याच्यात काय होतं हे पाहणार आहोत। साधारण 8 फूट अशी लांबीचं भुयार आहे। ही रुंदी साधारण 3 ते 4 फुटाची असणार आहे आणि इथं ही बंदिस्त खोली आहे। या इथपर्यंत ह्या खोलीची लांबी आहे जी छुपी खोली होती। याला काही देवळ्याही काढण्यात आलेले आहेत आणि या देवळ्यामध्ये या इथं मातीमध्ये 2 व्यंकटेशाच्या एक महिषासुर मर्दिनीची मूर्ती होती, 2 वेगळे छोट्या मूर्त्या सापडल्या होत्या, एक पादुका सापडली होती आणि हे ते मंदिराच्या खालची भुयारी खोली आहे जिथं आजवर फक्त पुरातत्व विभाग उतरलेला आहे। त्या ठिकाणी एबीपी माझा पोहोचलेला आहे। साधारण 8 फूट लांबी आहे, 3 ते 4 फूट रुंदी आहे आणि उंची सुद्धा या इथं खालच्या टप्प्यात जी उंची आहे ती कशी तरी 5.5 फूट असेल आणि वर त्याच्यापेक्षा कमी उंची असणार आहे। याच ठिकाणी या इथं माती होती आणि या मातीमध्ये आपण पुढे येऊन पाहू शकतो। या मातीमध्ये हे मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या आणि या 3 मोठ्या मूर्त्या आणि बाकीच्या छोट्या मूर्त्या इथं सापडल्या होत्या। कोणालाही अंदाज येणार नाही अशा रीतीने या मूर्त्या लपवल्या होत्या। एखाद्या वेळेला मूर्त्यांच्या संरक्षणासाठी ही केलेली व्यवस्था होती आणि हेच भुयार आज पुरातत्व विभाग बंद करणार आहे। आजपासून या भुयाराचा रस्ता बंद होणार आहे। शेजारनंच दर्शन रांग जाते, त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हे पूर्ण भुयार बंद केलं जाणार आहे। त्या खोलीतून कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।